संजय राऊतांनी मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या बैठकीमधील अंतर्गत किस्सा उघड केला। 2 दिवसांपूर्वी मातोश्रीवरील बैठकीला सर्व खासदार प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थित होते। त्या बैठकीत खासदारांना तब्बल 5 वेळा साईबाबांची शपथ घेतल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला। काही खासदारांनी आई भवानीची, स्वतःच्या पोटच्या मुलांची आणि आईची शपथ घेतली होती असा किस्सा देखील राऊतांनी सांगितलाय। शपथा घेऊनही खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना युबीटीचं पित्त खवळलंय। त्यांनी थेट बंडखोर खासदारांना इशाराच दिलाय। पाहूयात। एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली। 4 वेळा। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ। मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ। मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ। बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ। हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला। बंडखोरांनी बंडखोरीआधी उद्धव ठाकरेंसमोर आईची आणि साईंची शपथ घेतली होती। या शपथांमुळेच ते खासदार बंडखोरी करणार नाहीत असं संजय राऊतांना वाटलं होतं। पण उद्धव ठाकरेंसमोर शपथ घेऊन अवघे काही दिवस उलटत नाही तोच हे खासदार यांनी शपथ मोडून बंडखोरी केली आहे। रातोरात हे खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले। संजय राऊत यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय। एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली। 4 वेळा। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ। मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ। मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ। बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ। हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला। एकानं आई भवानीची शपथ घेतली। आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, त्यांचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। विश्वास ठेवणं हे अनिवार्य असतं। शिवसेना युबीटीच्या इतर नेत्यांनाही खासदारांनी शपथा मोडल्याचं आश्चर्य वाटतंय। शपथा घेणाऱ्या खासदारांनी देवालाही सोडलं नसल्याचा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। तर ज्यांनी देवाच्या शपथा घेतल्या त्यांच्यावर देव कोपणार असा विश्वास अंबादास दानवेंनी व्यक्त केलाय। परमेश्वराला स्मरून शपथा घेतलेल्या आहे आणि आपण परमेश्वराला मानतोच। त्याच्यामुळं चर्चा जरी असली तरी मला असं वाटतं की तोच परमेश्वर जे काय करायचं योग्य करेल। ओमराजे निंबाळकरांच्या संबंधाने आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की ते हलणार नाहीत, कारण यातल्या प्रत्येकाने, राऊत साहेबांनी सांगितलं, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, की कुणी आई बाबांची शपथ घेतली, कुणी कुटुंबातल्या सदस्यांची शपथ घेतली। आता जे देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत, ज्या कुटुंब आपलं सगळं काही असतं आपल्यासाठी, त्या कुटुंबातल्या आपल्या पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची पर्वा करत नाहीत, ते पक्ष नेतृत्वाची पर्वा करतील अशी अपेक्षा चूक आहे। शपथेच्या मुद्द्यावरून भाजपनं राऊतांची फिरकी घेतली आहे। आई बाबा आणि साईबाबांच्या शपथेवर पक्ष टिकवता येत नाही असा टोला भाजपनं लगावलाय। जनाब संजय राऊत यांना इतकंच सांगायचंय की आई बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाही, पक्ष वाढवता येत नाही। आपल्या बाबांचे विचार जर का नीट सांभाळले असते, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर निष्ठा ठेवली असती, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षावर ही वेळ आली नसती। त्यामुळं खासदारांनी आईबाबांची शपथ घेतली काय आणि साईबाबांची शपथ घेतली काय हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। शपथा आणाभाका यांना आधुनिक राजकारणात कोणतेही महत्त्व उरलं नाही हे खासदारांनी दाखवून दिलंय। बंडखोरांच्या पायात शपथांच्या बेड्या टाकूनही त्याचा कोणताही फायदा झाला नाही। पक्ष सोडून जाणाऱ्यांना कोणताही बंधन अडकवू शकत नाही असा धडा आता उद्धव ठाकरेंनी घेतला असावा असं समजण्यास हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।